नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. वंदन करून मी इथे जो आज आम्ही एकत्रित जमलेलो आहोत जल्लोष करण्यासाठी, गेले 27-28 दिवस हा विद्यार्थ्यांचा तरुणांचा त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढा चालू होता जंतर मंतरवर. पण ते आंदोलन, ते लोकशाही पद्धतीचं आंदोलन चिरडण्याचा सरकारने भरपूर प्रयत्न केला. शेवटी तरुणांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला त्यांनी आणि नंतर 27-28 दिवसांनंतर त्यांनी शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. तसं पाहायला गेलं तर त्यांनी एवढं सहनशीलतेचा अंत पाहायला नको हवं होतं, पण त्यांना तरुणाच्या शक्तीचा अंदाज आला नाही. पण तरी सुद्धा त्यांनी दिलं. ते शहाणपण, त्याला उशिरा असलं शहाणपण होतं. नाहीतर तरुणांनी काय केलं असतं याची त्याला गोपनीय माहिती गेली असेल कदाचित, आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांनी आंदोलन केलं. आज एकीकडे आम्ही जे आनंदोत्सव करतो आहोत, पण एकीकडे आम्हाला दुःख पण आहे. कारण ज्या मातांनी, ज्या आईवडिलांनी आपल्या मुलांना गमावलं, निष्पाप मुलांना गमावलं, निष्पाप मुलांचा सरकारने बळी घेतला, त्याचं आम्हाला दुःख आहे. आणि म्हणून एकीकडे आम्ही आनंदोत्सव करत असताना एकीकडे आम्हाला दुःख पण होतं की त्या घरची परिस्थिती काय झाली असेल आज, की 3 ते 4 पोरं विद्यार्थी आज शहीद झाले, त्यांना किती दुःख झालं असेल. आणि एकीकडे ज्यांना लाठाकाठ्या पडल्या त्या विद्यार्थ्यांना, ज्यांच्या आया बहिणींवर सुद्धा लाठीमार केला, त्यांचं दुःख आम्हाला खूप वेगळं आहे. त्यांचं दुःख ते आम्हाला समजण्या पलीकडचं आहे. पण तरी सुद्धा आज इथे आम्ही आनंदोत्सव करायला जमलेलो आहोत. पण त्याचबरोबर आम्ही दुःख सुद्धा व्यक्त करतो. आणि यानंतर कुठल्याही सरकारने तरुणाच्या अंत करण्याचा, सहनशीलतेचा अंत पाहू नये एवढी विनंती करतो. आज अनेक रूपामध्ये, अनेक वेशभूषामध्ये आपल्याला आज विठ्ठल दिसले. तुम्ही बघितलं असेल की कालच एक पोस्ट केली होती की वारकरी लोक पण पंढरपूरला न जाता दिल्लीला पोचले जंतर मंतरवरती. का? कारण या मुलांना समर्थन देण्यासाठी. तर खरंच आज आपल्याला विठ्ठल पावले. सर्वप्रथम तर मी ज्या मुलांनी आत्महत्या केल्या त्यांना मी श्रद्धांजली माझ्या काँग्रेस कमिटीच्या वतीने देतो. आज खरंच जल्लोषाचा दिवस आहे. आपण संघर्ष बघितला असेल आणि हा जो जेनझी आहे ना, हा कसा झुंजतो ना, या सरकारला आज नक्कीच कळालं. समीरच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो, जसं त्याचा कंटेंट आला तो आला. बरेचसे आमच्या डोंबिवलीतले भरपूर लोक आहेत की जे गेले, इकडे त्यांचे चांगले अनुभव आले, वाईट अनुभव आले, त्यांनी शेअर केले. कालच्या प्रत्येक आंदोलन करत होती, त्यांचा लढाई हा धर्मेंद्र प्रधान जो कोणी राजीनामा घेतला, त्याचा राजीनामा जो कुठल्याही पक्षाचा विजय नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांनी लाटाकाट्या सहन केल्या, असंख्य गुन्हे केले, पुन्हा पावसात गेले 25 दिवस सातत्याने तिथे लढा देत राहिले, हा खरं तर यांचा विजय. मी खरंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या प्रचंड विद्यार्थ्यांना किंवा या डोंबिवलीतील देखील काही आपले नीटचे विद्यार्थी आहेत यांना देखील सांगतो की हा तुमचा लढा इथे तुम्ही चालूच ठेवला आहे, असं तुम्ही ऑलरेडी जाहीर केलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या नीट संदर्भात संसदेत चर्चा असू दे किंवा तुमच्यावर जे कोणी आत्महत्या केलेले जे काही विद्यार्थी आहेत त्यांची नुकसान भरपाई असू दे किंवा आत्तापर्यंत तुमच्यावर जे काही गुन्हे दाखल झाले हे मागे घ्यायचे, या सर्व काही गोष्टींमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या सदैव पाठीशी उभी राहील. मला वाटतं सर्व वरिष्ठांनी आपापले मत ऑलमोस्ट मानले आहे. मी एवढंच बोलतो आणि मी कौतुक करेन, कारण की जे चालू होतं, जे दिल्लीमध्ये इतक्या वर्षापासून जे सत्कार हालतच नव्हतं, आज बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा मोर्चा निघतो. तुम्ही मला मणिपूर मधला जो मोर्चा झाला, त्या सगळे मोर्चा झाले, पण त्याला कुणीच सरकार झुकलं नाही. पण आज हे जंतर मंतर ज्यांनी केलेलं आहे त्याच्या पाठीमागं पूर्ण युवा पिढी आज पाठीमागं उभी राहिली. आणि त्या युवा पिढीने दाखवलं की आम्ही लहान आहोत, पण तुम्हाला आज कायदा दाखवू शकतो. आम्ही संविधान वाचवलं, संविधानाच्या विरोधात सगळं चालू होतं आणि संविधानाच्या विरोधात चाललेला हा आवाज आजची पुढची पिढी जी आमची लहान, ती खरंच त्यांनी दाखवलेलं आहे की आम्ही कुणासमोर झोपू शकत नाही. आम्ही लोकशाही जिवंत करू शकतो आणि या लोकशाही समोर ही जनता सुद्धा त्यांच्या पाठीमागे आणि सरकार झुकण्यात पाहू शकतो.
सांगायचं झालं तर मी एक गृहिणी आहे. माझी जनतेच्या समोर येते. सर्व सहकाऱ्यांना मी एक डोंबिवलीकर महिला आहे. गेल्या 21 ते 22 दिवसामध्ये जे काही आंदोलन चाललं होतं जंतर मंतरवर, ते फक्त आम्ही टीव्हीच्या माध्यमातून बघत होतो. त्यानंतर जे काही आंदोलनाचा भाग म्हणून आपण नंतर बोलूया होतं तिथे अभिजित दिपकेंना पवार साहेब भेटायला गेले. त्यानंतर पवार साहेब देशाचे पंतप्रधान मोदी यांना भेटायला गेले. त्यावेळेला जेव्हा एका वेळेला पंतप्रधानांनी सांगितलं की मैं उंगली पकड़ के राजनीति सिखाऊं, आज हात पकड़ के पवार साहेब ने क्या सिखाया उनको ही पता है. हे सांगायची गरज नाहीये. पण हा विजय खरा विद्यार्थ्यांचा आहे आणि सर्व पक्षपाती आणि मुलांच्या आई वडिलांचा विजय आहे, एवढंच मी सांगेन. धन्यवाद. खरं तर हे इतिहासात लिहिलं जाईल असं आंदोलन आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या आंदोलनाला त्यांचा समस्त जे आंदोलक आहेत ज्यांनी उन्हात जे उभे राहिले, लाट्याकाट्या घालल्या, त्यांच्यावर केसेस झाल्या, त्यांचं अभिनंदन आहे. तर हा विजय, हा जो काही लढा होता त्यांचाच विद्यार्थ्यांचाच विजय आहे. हा जो राजीनामा धर्मेंद्र प्रधानचा घेतला गेला, हा 3 टर्म नंतर ज्या एखादा पक्ष जेव्हा एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेतो, हा समस्त तरुण पिढीचा आहे. आणि मला असं वाटतं या भारतातील तरुण पिढीने या संपूर्ण भारताला नेपाळ होण्यापासून वाचवलेलं आहे. थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होईल. या आंदोलनादरम्यान जो दिलेला पाठिंबा हा लक्षात घेता समस्त डोंबिवलीकरांच्या वतीनं आपण या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करूया, कृतज्ञता व्यक्त करूया. यासाठी मी सर्व पक्षांच्या नेत्यांना विनंती करतो की आपण समोर यायचं आणि पोलीस बांधवांना विनंती करतो. मला एवढंच वाटतं की संविधानाने जो आपल्याला अधिकार उठवलाच पाहिजे, कारण हा आपला हक्क आहे आणि तो आपण मिळवलाच पाहिजे. आणि प्रत्येक वेळी जेव्हा कुठे जिथे कुठे अन्याय दिसेल त्या अन्याय विरोधाचा आवाज आपण उठवलाच पाहिजे असं मला वाटतं. बस